आमचा जो आज विषय होता, जालना नांदेड समृद्धी महामार्गातील नांदेड तालुक्यातील 12 गावातील शेतकरी जो प्रलंबित मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो. त्याचबरोबर त्यांनी गैरसमजुतीतून म्हणा किंवा वेगळ्या उद्देशानं आज अतिरिक्त भूसंपादनाच्या नोटीस काढल्या होत्या आणि त्या नोटीस जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्या रद्द केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जे डेव्हलपमेंटचा भाग आहे नांदेड शहरालगत असल्यामुळं महानगरपालिकेचा तो मावेजा अतिशय आम्हाला कमी दिलेला आहे आणि त्या मावेच्या संदर्भात भविष्यात अशा चुका होऊ नये आणि जे कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्याप्रमाणे पुढे भविष्यामध्ये आमचं जमिनीचं मूल्यांकन करवतो. झालेले मूल्यांकन कायद्यात बसवून आम्हाला कशी जास्तीत जास्त मावेजा देते याच्या संदर्भातील त्या चर्चा झालेली आहे. त्यांनी त्या प्रकारचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले, त्याचाही पाठपुरावा करणं चालू आहे. त्याचबरोबर जे शहरालगत गावं असल्यामुळं पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं त्या ठिकाणी 500 मीटरवरती बोगदे सोडणं, तिथून रस्ते सोडणं, कारण दक्षिणमध्ये पुढे जाण्यासाठी याबद्दल चर्चा, पर्यावरणाबद्दल चर्चा, वृक्षारोपण, झाडं लावण्याबद्दल अशा अनेक बाबीवरती चर्चा झालेली आहे. आणि ते 12% व्याज जे आमचं राहिलेले 9.5 कोटी त्याच्याबद्दलही चर्चा झाली, त्याच्याबद्दलही पाठपुरावा करण्याचं कलेक्टर साहेबांनी मान्य केलेलं आहे. अशा प्रकारे एकंदरीत सकारात्मक या ठिकाणी आज चर्चा झालेली आहे. आणि जर मागण्या मान्य होईना गेलं तर आमचं आंदोलन चालूच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानानं अधिकार दिलेला आहे. संघटित राहा, संघर्ष करा आणि एकतेने जिंका म्हणून आमच्या 12 गावातले शेतकरी ठामपणे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, त्याच्यात सुधारणा होणार नाही, तोपर्यंत आंदोलन आम्ही चालूच करणार. आज आता महिनाभराचा वेळ देणार, त्यांनी नाही केलं तर पुन्हा आणखी आमचं आंदोलन शेवटपर्यंत चालू राहणार जोपर्यंत. आणि 2013च्या कायद्याच्या आम्ही कायद्याच्या बाहेर एकही रुपये मागणार नाही. कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणेच मूल्यांकन करा, त्याच्याप्रमाणेच आम्हाला मावेजा द्या, हीच आमची अपेक्षा आहे. कायद्याच्या बाहेर जाऊ नका. त्याबद्दल आम्ही हायकोर्टात रिट याचिका दाखल केलेली आहे, तिचा निकाल लवकरच येईल. आणि अगोदरही गेलेला आहे, त्याच्याबद्दल त्यांनी लिगल ओपिनियन मागून घेऊन त्याचे क्लिअरिफिकेशन मागून घेऊन म्हणजे जे की सर्व महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल त्या संदर्भात सुद्धा आज नांदेड जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाला पत्र लिहायचं मान्य केलेलं आहे 2000 कायद्याचं ओडिशा सरकारप्रमाणे. तर ते पण लवकरात लवकर निकाली लागून आमच्या सकारात्मक चर्चा झालेली आहे. आम्ही सुरुवातीला रस्त्याला विरोध याच्यासाठी केला किंवा शहरालगत आहेत, भारी किमतीच्या जमिनी आहेत, पाण्याच्या जमिनी आहेत आणि डेव्हलपमेंटचा भाग आहे. रस्ता तुम्ही बाहेरून घ्या आणखी 25 किलोमीटर रिंग रोडच्या बाहेरून, पण त्यांनी रिंग रोडच्या मध्येच रस्ता आणला, त्याच्यामुळे विरोध होता. या अशा धोरणांमुळे रस्ते होत आहेत मान्य, पण शेतीचा ऱ्हास होऊन शेतकरी शेतीमुक्त होत आहेत, जमिनीमुक्त, असं काही नुकसान होऊन शेती मग झाल्याच की आम्ही भिकारी झाले. आता तुम्हाला सांगायचं 4 लाख रुपये एकर काय 4 कोटीची जमीन 4 लाख रुपये देण्या गेले तर पोलीस लावून दंड किंवा जमीन संपादित करायला हे अन्याय आहे. उदरनिर्वाहाचं आमचं पुनर्वसनाचं किंवा याचं या कायद्यामध्ये याने तरतूद केली नाही. ते कायद्याची कलम आमच्यासाठी वापरणार आहेत. फक्त मावेजा द्यायला ते रेडी डेकर दराप्रमाणे द्यायला ते अतिशय अल्प आहे. याच्याबद्दल आम्ही सतत मागील 4 वर्ष आंदोलन करायला सर्व करायला, पण आमचे कुठेही काही त्याला टोलवाटोली चालू आहे. थोडक्यात सांगायचं